नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या घरामधले जे मीठ आहे त्यामध्ये आयोडीन आहे की नाही ते पाहणार आहे। गव्हर्नमेंटमध्ये आयोडीन चेक करण्यासाठी एक किट मिळते। आता आपल्या घरचं जे काही मीठ आहे ते आपण आपल्यासमोर घेतलेलं आहे। तर हे ती किट आहे। तुमच्या गावामध्ये जे काही सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये हे किट अवेलेबल असते, नाहीतर आशा जे आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या घरामध्ये जे मीठ आहे त्या मीठमध्ये आयोडीनचं प्रमाण आहे की नाही ते तुम्ही चेक करा। तर आता आपण पाहू की ते प्रॅक्टिकली कसं करतात। काळे याच्यातलं एक दोन दोन तीन ठेवायचे, पांढऱ्या याच्यातलं त्याचंही झालं, याच्यातही आयोडीन जास्त आहे, याच्यातही दोन्ही काढले नाही। अंगणवाडीतलं आहे ना घरचं। तर पहा मित्रांनो, ह्या साईडचं हे अंगणवाडीमध्ये मिळणारं मीठ आहे ते बघा किती काळं झालेलं आहे, आणि हे आपल्या घरचं मीठ आहे हे सुद्धा काळं झालं पण कमी प्रमाणात झालं। तर याचा अर्थ असा आहे की अंगणवाडीमध्ये जे मीठ आहे त्यामध्ये आयोडीनचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे, आणि जे घरी आपले जे मीठ आहे त्यामध्ये आयोडीनचं प्रमाण कमी आहे। जर आपल्या मिठाचा कलर हा जर काळा झाला तर त्याचा अर्थ राहतो की त्यामध्ये आयोडीन आहे। जर त्याचा कलर चेंज होत नसेल तर समजायचं की आपल्या घरी जे मीठ आहे त्या मिठामध्ये आयोडीन नाही आहे। तर असं मीठ तुम्ही अवॉइड करा, आणि ह्या मिठाची तपासणी तुम्ही अवश्य करा, आणि आपल्या जेवणामध्ये आयोडीन घेत आहात की नाही हे अवश्य चेक करा, आणि हेल्दी राहा। थँक्यू।